हाय नमस्कार बहिणीनो. आज कुणीकडे आलोय बघा बरं. आज आली शेळव्याला आलोय म्हणल्यावर मामाकडे आली बघा. त्यांचं घर मागं पाठीमाग आहे, पण आम्ही आलो रानात. तर आजीचं नातीचं चालू आहे हरभऱ्याची भाजी खुडायला. तर भाजीबाईसाठी भाजी खुडाय चालू आहे खास मामी. होय मामी भाजी थोडी ग बघा ओली भाजी नाही म्हणते त्यात. हो का ओली भाजी बघा की कसं नियोजन आहे. एवढा मोठ्या शेवग्यात हे असं कट्ट्यावर लावली बघा. ड्रिप केली यामधनं हातरली या. तर ती एक झाड आहे ती बहुतेक भेंडीचं पपई गाय. तर ही पपया ती लावलंय. तर कसलं भारी बघा मस्त केलं. आणि ताय ए परे ताईची लुडबुड चालू आहे व ती काय मामीला करू पण देणार आणि तोडू पण देणार. तर बघा शेवग्याला मोहर आलाय, फुलं आली ती या. आणि शेंगा सेटिंग हुया लागलं या. बऱ्याचशा आले त्या. कसलं भारी बाई एवढं भारी वाटतंय ना. काय तर वेगळं बघायला भेटलं बघा. तर मामीचा जीव माझ्यावर पहिल्यापासूनच आहे. जेवण ती केलं. गुरुवार होता मित्रांनो, गुरुवार सोडला. आल्या आल्या मला म्हणल्या अचानक कशी काय म्हणजे न सांगताच आली बरं का. अचानक सरप्राईज द्यावं म्हणलं, कारण लय दिवस झालं आलीच नाही. आणि आलती त्या टायमिंगला हाय का. बघा आता ताईची खोड तुम्हाला दाखवू का. हाय का ह्याला गाठ्यात काय हाय का बघा. नुसतं कवळं आहे. तोडून निघत आहे. मला खेळायचं असते का ही वस्तू. हे खायचं असतं. यात हरभर येते तर मग परत खायचं. तर कुठं जायचं तर इथं सावलीला बस. मी सांगते हा इथं सावलीला बस, शांत बस. नक आजी देते. ऐक तुला शेंग आवडती मला पण माहित आहे, पण आजी जाताना आपल्याला देते. हा देते आजी व्यवस्थित काढून. आले भारी वाटलं बरं का. आणि अचानक आले मामी पण बरं का. सगळं काम फवारा ती घेतलाय वाटतं. मग काय झालं म्हणले अगं अचानक तू कशी काय आली. मला म्हणली नाही काय नाही. तर म्हणलं न सांगता जावं म्हणलं आणि सरप्राईज द्यावं म्हणलं. आता तुम्ही म्हणसाल हे पिशव्या कशासाठी. तर आमचं नियोजन काय माहीत आहे का. मला ताईनं सांगितलं होतं मामीच्या अंगणात तिथं बरं का पुढंच घराच्या पुढं शेवंतीचं झाड, तुळस, पुदिना इतकी छान झाडं आहेत ना. मामीनं गावातनं रानात आल्यापासून बंगला म्हणजे ही घर बांधल्यापासून एवढं छान पुढं असं ना गार्डन केलं या. आता ती आहे त्या म्हणजे मामीचे ते घराच्या पुढं आहे. तिथं तुम्हाला मग मी परत दाखवत बरं का जाता जाता. पण बघा गे वली भाजी मला आवडती ती त्यांना माहीत आहे. आणि ती पण कशाची हरभऱ्याची बरं का. सहसा मी भाज्या कुठल्या एवढं खात नाही, पण म्हणलं आंबट कशी मस्त भाजी लागते ना, त्यामुळं घेऊन जावं म्हणलं. तर कसं बघा सेटिंग झालं आहे शेवगा आहे का. तर कवळे येते बरं का. अजून ही काही निभार झाल्या नाही ते शेंगा कवळ्याच येते. आणि मामीकडे आलं ना मला एवढं भारी वाटतं. का वाटतं मी राहून गेलेले इथं थांबून म्हणजे जे काय असलं आपलं पण इथं आलं मला समजतं. माझं ही दुसरं माहेरच आहे पहिलं म्हणलं तर चालेल. कारण जे माझं काय जे मी राहिलेली काय असेल ते लग्न करून ती मी इथनंच गेली आहे. माझं आता सगळं झाले बघा. पण मामीकडनं आता मामी माझ्या संग काय गप्पा मारते ते बघू आपण. होय मामी. हा अचानक आली तुम्हाला म्हणलं जरा सरप्राईज द्यावं. म्हणलं कुठे गेलती अचानक कशी आली ग म्हणलं. हा बरं झाली आली. बरं झालं का त्या निमित्ताने येणं होतं. तुला काय अशी आली असती बोलवल्यावर. बघा भाजी बी नीती घ्या तू. हा भाजी पण नेते खुडायला चाल शेंगानी थोडी. बघा कसं असते बघा. माहेरला आले ना लेकीला काय ना काय द्यायची, काय ना काय वडच असते. मामीला पण मी कधी पण येऊ द्या माझ्यासाठी काय तर खायला तर करणार, काय तर देणार. ताई पप्पाला पण बोलवून आण जा. पप्पाला म्हणाव चला घरी जायचं आपल्याला. तर ताईला मी मुद्दाम तिकडं पाठवली बरं का. कारण सांगू का. तर बघा हो हे का ह्याचा उपयोग तर आहे का काय सुद्धा नाही. हो का आता तरी तयार व्हायला लागलं आहे नुसतंच. आणि ती लागली तोडायला. त्यासाठी तिला मी गुतवली आहे. ह्यांना बोलवून आणजा म्हणलं जाऊया आपण. काय तर सांगावं लागतं बारकी लेकर कशा तर गुतवावं लागते. ती मामी तर काय खवळणार नाही त्या तिला. म्हणलं आपणच कशा तर बंद होऊ द्या. एक तर म्हणते शेळ्याच्या आजीकडे चल आहे का. तर तिचा पण मामीकडे यायची वडली असते. काय म्हणते माहिती का शेळव्याच्या आजीकडे चल. मग मामी आलेल्याच म्हणल्या. काय म्हणल्या माहिती आहे का तुला जशी वड नाही म्हणजे जरा आता आपण घर प्रपंचात म्हणजे गुतलं की मग माणसं कसं असतं इकडं तिकडं कुठं जा. लेकरांच्या नाद्यानं आलो तर घ्या आम्ही. गेली असते तिकड माहित बी झालं नसतं.
माहीत पण झालं नसतं. ताईच म्हणली बरं का, चल जाऊन येऊ शेळव्याच्या आजीकडं म्हणून. तर मामाचं ते बोलणं चालू आहे, ह्यांनी आतमध्ये जायचं झालं. आम्ही पण निघालोच होतो, पण मामी ज्यावेळेस म्हणल्या अगं हरभऱ्याची भाजी ती केली आहे नी थोडीशी. मामी त्याच्या पलीकडं काय लावली होती ती? ती राजगिरा आहे आणि ही पलीकडचं ही संक्रांती भाजी आहे ग. आता बी धरायसाठी सोडलंय तसंच. बाई म्हणजे मामीनं इतकं संक्रांती छान. भाजी टाकली होती, हा ती आलंय राहिलेलं म्हणलं आता बी धरावं त्याची. बघा बी परत धरली. बीची तयार नव्हतं करायला. हा म्हणजे सगळं नियोजन आहे. हा हा म्हणजे एकच कसं आणायला कशाला. मग काय तर ती साखरातीची भाजी आणि तिकडं राजगिरीची भाजी आहे बघा. तर बघा की कसं रानात राहून कसं नियोजन आहे. कवळं आहे, थांब, थांब, कसं आहे थांब, माहित थांब, आहे? तोडून ये जाताना तोडून ये. तोडते, थांब तुला. बरोबर देते ताईला तर काहीच कळ ना काय कवळं आहे काय. जाताना देते. तोडू नको तसं नंदू. तोडून ताय ताय तोडू नको. मोठं झालं नाही, थांब किती कवळा आहे. कवळा आहे का? तुला पप्पाला बोलून आण म्हणलं होतं की ताई काय ऐकनाशी झाली बाबा. हा थांबा बाबाला बोलवलं ना ग बसते मग बरोबर. बोलू आहे बाबाला. हा बोलू दे. तोडली का? नाही मोठी. कवळ तोडते. तर पप्पाला अंज बोलवून जा. शेंग तोडली म्हणून आपल्याला न्यायला. हा ती भाजी घे आपल्याला भाजी. तर मामी ती गोळ्याची भाजी आहे ना, पहिली माणसं खात होती यावं ती गोळ्याची पण भाजी आता ती खाते ती करून खाते ती गरगटा कोण काय कसं पण खातं बरं का. पण आज मामीकडे आले लय भारी वाटलं बरं का मामी. भाजी खुड लाग चाल. अयो मामीनं काम सांगितलं का काय मला पण. मग तर खुडावं लागते की आता एका जणाला पण उरकत नाही व पटापटा घ्यावं म्हणते खुडून. तू मला गडबड कर. मग मला गडबड करते तर आताच म्हणत होतं चलपट दिसणं घरी काम आहे अजून तेव्हा यायचं टाकाय तर तुमची लय गडबड असते. असते. गडबड केल्याशिवाय पण माणूस निघत नाही व माझा पण पाय निघत नाही. भाजी धू बर का धू फवारल्या आज हा त्याच्या उडलं बिडलं असेल तर धुवूनच कर जाऊ. बर बर ना असं धुवून करत नाही ती ह्याला, हा पण फवारल्या तुला म्हणते धुवून कर. होय होय धुवून करते. टाकून धु. हम्म. मग 2-3 पाण्यानं धु काय. आता हे घाट लागायच्या आधी मामी तोडून थोडी वाळवून ठेवायची म्हणजे भाजी तुम्हाला पण होती की. तवा तोडू टाइम मिळाला काय तर मिळा ना मग काय काम संपना तर संपना काय काम. चालू जाई एक नाही एक. ताईचं चालू आहे बघा. तिला गुतवली कशात तर तिला म्हणलं ती काढ गोळ्याची भाजी आपण नेऊ जाताना म्हणून तिला त्यात गुतवली. काढा सगळं हो हा. सगळं घेऊन जावा. हा घेऊन जायचं ती काढ. त्याशिवाय ती ग बसत नाही व मामी. तिची खोड मलाच माहित आहे. लागन की अगं हा काढू दे घे तुम्हाला न्यायला लागतंय घे. न्यायला लागते यावं. काढू दे काढू दे. काढू दे. हां तर मी पण हो का म्हणलं आपण पण तोडून न्यावं थोडी भाजी. शेवगा आमचं लागा ना म्हण की अगं काय. शेवगा वय शेवगाव लागला की मामी व सेटिंग धरलं नव्हतं थंडीमुळं काय झालं गारव्याने लागन. गारव्यानं सेटिंग धरलं नव्हतं. पण आता काय व्हायला लागले जसजशी थंडी संपत यायला लागली तसं सेटिंग धरायला लागले. थोडं कमी झाल्यामुळे होतंय आता. हां होतंय आता व्हायला लागले बरंच सेटिंग झालंय. आणि काय झालंय आता फुलं आली म्हणजे ह्यात ना होतंय बरोबर.